पण गावरान चवीची अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झणझणीत अशी सांडग्याची भाजी बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा मी इथं तेल टाकलेलं आहे। तर या ठिकाणी मी इथं 1 वाटी सांडगे घेते, म्हणजे पाव किलो सांडगे आहेत। सांडग्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, सर्व मिक्स डाळीपासून सांडगे तयार केलेले आहेत, तो व्हिडिओ एकदा नक्की बघा। गॅस मीडियमवरती करायचं आहे आणि जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सांडगे भाजून घेतलेले आहेत। एक 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत, सांडगे भाजून झालेले आहेत। तर आता आपण हे साईडला काढले, थोडंसं थंड झालं की त्यामधले थोडीशी सांडगे मी इथं मिक्सरच्या जारमध्ये टाकते। झाकण लावूया आणि याची बारीक अशी पावडर करून घेऊया, म्हणजे भाजीला काय होतं, थोडासा दाटसरपणा येतो ग्रेव्हीला, त्याच्यामुळे मी बारीक केलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर नाही केलं तरी चालेल। तर हे एका बाउलमध्ये काढते आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये 1 इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतरनं अर्धी वाटी कोथिंबीर, तर हे पण टाकूया आणि थोडंसं मी तर ओलं खोबरं घेतलेलं आहे ते टाकते। झाकण लावूया आणि बंद चालू करून जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। तर हे बारीक करताना एक 2 ते 3 चमचे मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे। तर आता भाजी फोडणी द्यायला घेऊया। फोडणी देण्यासाठी त्याच कढईमध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया, मोहरी पण तडतडू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच अर्धा चमचे जिरे टाकते। नंतर एक 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत, कढीपत्ता पण टाकूया। यामध्येच एकदम बारीक चॉप करून घेतलेले 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, ते चॉपरला चॉप करून घेतलेले आहेत, ते पण टाकूया। कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। जेव्हा पण तुम्ही यूट्यूब ओपन करचाल त्यावेळेस तुम्हाला लगे व्हिडिओ समोर येईल किंवा वरती नोटिफिकेशन येते, त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर पण ऑलचं बटन क्लिक करा। जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकल्यावरती पण एखादा मिनिटभर इथं मी परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार म्हणजे 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा मीठ टाकते, कारण आपण जेव्हा सांडगे बनवतो त्यावेळेस तिखट, मीठ, हळद ह्याचं प्रमाण जे आहे ते आपण घेतलेलं असतं, त्याच्यामुळं तिखट, मीठ आणि हळदीचं प्रमाण कमी प्रमाणातच घ्यायचं आहे। तर थोडीशी हळद आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। तर थोडंसं मसाला परतून घेऊया, याला तेल सुटेपर्यंत। मसाला परतला गेला की या ठिकाणी मी इथं 2 ग्लास गरम पाणी घेतलंय, त्यातलं अर्धा ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे। सर्व मसाला मिक्स करून घेऊया। गॅस एकदम बारीक वरती करायचा आहे। याच्यावरती प्लेट झाकून एखादा मिनिटभर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर एखादा मिनिटभर झालेला आहे, प्लेट काढूया। छान असं ग्रेव्ही टाईप झालेलं आहे आणि सर्व मसाला शिजला गेलेला आहे। तर याच्यामध्ये आपण जे सांडगे भाजून ठेवले होते ते सांडगे यामध्ये ॲड करूया। त्यानंतर सांडग्याची जी पावडर तयार केली आहे ती पण टाकायची, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करताना पण मी गॅस बारीकवरती केलेला आहे। तर सर्व मिक्स करून झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये जे आपलं राहिलेलं पाणी होतं ते पाणी ॲड करूया। तर टोटल 2 ग्लास मी इथं गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। मिक्स करून ही जी भाजी आहे ते एक 7 ते 8 मिनिट तरी एकदम बारीक गॅस करून शिजवून घ्या। या ठिकाणी एक 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत, गॅस बंद केला आहे मी। तर आपली भाजी जी आहे ती शिजली गेलेली आहे। तर हे बाउलमध्ये काढून घेऊया। प्रकारे गावरान अशी वर्षभर टिकणाऱ्या मिक्स डाळीच्या सांडग्यांपासून अगदी रसरशीत आणि झणझणीत अशी झटपट होणारी आपली सांडग्याची भाजी तयार आहे। भाजीला जर काय नसेल किंवा चवीसाठी झटपट होणारी भाजी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।